सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. संविधान सप्ताह, संविधान जनजागृती सप्ताह संविधान जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने भीमगर्जना लाईव्ह न्यूज या फेसबुक पेजच्या माध्यमातून आज मलकापूर बुलढाणा येथे नवीनच सुरू झालेले भीमगर्जना लाईव्ह न्यूज यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेले आमचे मित्र प्राध्यापक प्रकाश टोटे सर आणि संयोजक संतोष बगाडे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी लाख शुभेच्छा देतो. खरोखरच आपण ह्या फेसबुक पेजच्या माध्यमातून, न्यूज चॅनेलच्या माध्यमातून भीमगर्जना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकांना न्याय आणि हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत आणि ते हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी खऱ्या अर्थाने आज आपण या भीमगर्जना लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आपण मैदानात उतरलेले आहात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, आपल्या संपूर्ण टीमला मी लाख शुभेच्छा देतो. आणि आज आपण म्हणजे या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आयोजकांचे मी लाख आभार मानतो. आणि जास्त वेळ न घेताना आपण आपल्या विषयाकडे वळूया. मी बगाडे सरांना विनंती करतो की त्यांनी तशी सूचना करावी की आजच्या आपल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आपल्या विषयाकडे वळूया. तुम्ही मला ऐकत असाल तर तुम्ही येस म्हणू शकता, म्हणजे मी माझ्या विषयाला सुरुवात करेन. पुन्हा एकदा भीमगर्जना न्यूज लाईव्ह न्यूज या न्यूज चॅनलचे, त्याचबरोबर फेसबुक पेजच्या सर्व संपादक, सहसंपादक, संयोजक या सर्वांचे मी आभार मानून आपल्या अनुमतीने संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत देश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत देश, खरोखरच सर्वसामान्य माणसांना हा प्रश्न खुणावतो आहे, प्रश्न पडतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाबद्दल जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न खरोखरच पूर्ण होत आहे का, हा आम्हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. आणि तो प्रश्न खऱ्या अर्थाने आजच्या संयोजकांना देखील पडला आहे. संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं, अभिप्रेत असलेलं भारत देश, ह्या भारत देशाला सुजलाम सुफलाम करण्याकरिता इथली समता, न्याय आणि बंधुता, सामाजिक समानता, आर्थिक समानता, अभिव्यक्त स्वातंत्र्य, जातीयता निर्मूलन, बेरोजगार, आतंकवाद ह्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते ते विचार पूर्ण होत आहेत का, ह्या विषयावरती आपल्याला विचार मंथन करायचं आहे. आपण पाहिलं की या भारत देशामध्ये मुघलांनी राज्य केलं, या भारत देशावरती इंग्रजांनी राज्य केलं, या भारत देशाला गुलामगिरीची सवय लागली होती. आणि या गुलामगिरीची सवय लागल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न पडला की या भारत देशामध्ये 8,600 पेक्षा जाती येत आहेत, जाती आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, आणि गुलामगिरीची लागलेली सवय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी
स्वराज्य स्थापन करताना स्वराज्य म्हणजे काय या संदर्भामध्ये 350 वर्षापूर्वी लोकांना जागृत केलं होतं. परंतु पुन्हा एकदा गुलामीमध्ये खितपत पडलेले लोकांना जागृत करणं, त्यांच्या हक्क आणि अधिकार प्राप्त करून देणं, या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जागरूक होते. स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ इंग्रजांपासून सत्तेचं हस्तांतरण नव्हे, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. फक्त सत्तेचं हस्तांतरण करून काही होणार नाही, कारण ह्या भारत देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत. इथे समानता नाही. उच्च आणि निश्चितीचे भाव इथल्या जनमानसांमध्ये आहेत. इथे जाती धर्मांमध्ये वाद आहेत, माणसांमध्ये आहेत. इथे जाती धर्मांमध्ये वाद आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथला समाज आहे त्याला शोषणमुक्त करायचं होतं. इथल्या समाजाची शोषणमुक्त व्यवस्था निर्माण करायची होती. संधीची समानता निर्माण करायची होती. न्याय आणि प्रतिष्ठेचं जीवन इथल्या तरुणांना द्यायचं होतं, भावी पिढीला द्यायचं होतं. बाबासाहेबांची स्वप्न बघा काय आहेत ती. शोषणमुक्त समाज. आपण पाहिलं स्वातंत्र्यपूर्वीचा समाज हा बऱ्याचशा समाजाचे, अस्पृश्य समाज असेल, आदिवासी समाज असेल, दुर्लक्षित घटक असेल, कामगार असेल, त्याचं शोषण होत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शोषणमुक्त समाज निर्माण करायचा होता. संधीमध्ये समानता निर्माण करायची होती. न्याय आणि प्रतिष्ठेचं जीवन इथल्या तरुण मुलांना द्यायचं होतं, इथल्या स्त्रियांना द्यायचं होतं. आणि त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलेली आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे. संविधानाप्रती आपले असलेली कर्तव्य हे आपण जाणून घेतलं पाहिजे. संविधानाप्रती आपण जनजागृती करायला पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. संविधानाची जनजागृती करून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. भारताचे गणराज्य हे जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. अनेक प्रकारचे पराकोटीचे या ठिकाणी मतभेद आहेत, विलक्षण विविधता आहे. आणि हे असताना देखील 125 कोटी लोक एकाच विधिविधानानुसार या ठिकाणी अनुशासित केलेले आहेत. आणि हे विधिविधान म्हणजेच भारताचे संविधान. आणि हे विधिविधान म्हणजेच भारताचे संविधान. या संविधानाबद्दल भारतातील अनेक विचारवंतांना, अभ्यासकांना एक कुतूहल वाटतं, एक आधार वाटतो की या भारत देशामध्ये 8,700 पेक्षा जाती आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत. आणि असताना देखील या भारत देशाला गुलामगिरीची सवय असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा एक ग्रंथ तयार केला, सगळ्या जातींना, धर्मांना एकत्र बांधून ठेवण्याचा आणि एका मार्गावर चालण्याचा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ दिला, तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे. हे भारतीय संविधान आहे. आपण पाहिलं मनुस्मृती नावाचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला जाळून टाकला, कारण तो ग्रंथ समतेवर अधिष्ठित नव्हता. समता, न्याय, बंधुता, मैत्री आणि प्रेम हे त्या मनुस्मृतीमध्ये नव्हतं. 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. एका धर्मग्रंथाला मूठमाती दिली, त्याचं दहन केलं. आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949ला स्वतंत्र भारताला संविधान दिलं, दुसरा ग्रंथ प्रदान केला. एकच व्यक्ती एकाच आयुष्यामध्ये
दोन प्रकारची कामं करतो. एक ग्रंथ जाळतो, मनुस्मृती ग्रंथ जाळतो, कारण त्या ग्रंथामध्ये समता नाही, स्वातंत्र्य नाही, बंधुता नाही, मैत्री नाही, प्रेम नाही. आणि तोच व्यक्ती त्याच आयुष्यामध्ये भारत देशाला संविधान देतो. फार मोठी गोष्ट आहे. आज आपण पाहिलं, आपल्याला संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक समानार्थी शब्द झालेला आहे. संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक समानार्थी शब्द झालेला आहे. बाबासाहेब म्हणजे लोकशाही आणि लोकशाही म्हणजेच बाबासाहेब. तर ह्याच बाबासाहेबांनी भारतीय संविधान आपल्याला दिलेलं आहे. आपले हक्क आणि अधिकार आपल्याला मिळवून दिलेले आहेत. संविधान हा भारत देशाचा आत्मा आहे, लोकशाहीचा आत्मा आहे. अब्राहम लिंकन लोकशाहीच्या संदर्भामध्ये व्याख्या करत असताना म्हणतो की लोकांकडून लोकांद्वारे चाललेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकांकडून लोकांद्वारे चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. आपल्याला शाळेमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला शिकवलं जातं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची व्याख्या करताना काय म्हणतात? लोकशाहीची व्याख्या करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? प्रशासनाच्या माध्यमातून, राजकारणाच्या माध्यमातून आणि व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणे म्हणजेच लोकशाही. बाबासाहेब आंबेडकरांना लोकशाहीच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक समानता प्रस्थापित करायची होती आणि ती त्यांनी केली. आणि आपला विषय आजचा आहे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपेक्षित असलेला भारत देश. बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे? सामाजिक आर्थिक समानता, राजकीय समानता. आपण पाहिलं की राजकीय समानता आपण पाहिलेली आहे. राजकीय समानते संदर्भामध्ये आपण विचार करत असताना आपल्या लक्षात येतो की भारतातला गरीबातला गरीब माणसाला देखील एका मताचा अधिकार आहे आणि श्रीमंत अदानी किंवा अंबानी असेल याला देखील एका मताचा अधिकार आहे. इथे राजकीय समानता आलेली आहे, परंतु सामाजिक समानता आलेली आहे का? सामाजिक समानतेचा आपण विचार केला आणि आपले डोळे उघडे ठेवून आपण पाहिलं तर सामाजिक समानता आलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून सामाजिक समता अपेक्षित होती. समाजामध्ये असलेली दरी लोकांना दूर करायची होती, परंतु ती सामाजिक समता प्रस्थापित झालेली आपल्याला या भारत देशामध्ये दिसत नाही. नोटबंदी झाली आणि त्या नोटबंदीमध्ये एका रात्रीमध्ये नोटबंदी झाली. लोकांना समजायला मार्ग नव्हता की लोकशाही आहे की हुकुमशाही आहे. संविधानाने आम्हाला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. संविधानाने राज्यकर्त्यांना हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. एका रात्री नोटबंदी झाली आणि नोटबंदी झाल्यानंतर एक चित्र उभं करण्यात आलं. ते चित्र म्हणजे की आता काळं धन बाहेर येणार आणि त्या काळाधनातून जे गरीब आहेत त्या गरिबांसाठी, दुर्लक्षित घटकांसाठी ते काळे धन उपयोगाला येईल. फार मोठा गाजावाजा झाला. लोकांना बँकेच्या लाईनमध्ये उभं केलं, उन्हातानामध्ये उभं केलं गेलं. ही लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? परंतु त्या लाईनीमध्ये कोणताही श्रीमंत बिझनेसमॅन, व्यापारी तुम्हाला दिसला नाही. ही सामाजिक समानता आहे का? ही सामाजिक समानता नाही. आपल्याला इथे सामाजिक समानता दिसत नाही. गरिबांसाठी लाईनी आहेत, बँकांमध्ये लाईनी आहेत आणि श्रीमंतांसाठी नाहीत. एकही श्रीमंत माणूस तुम्हाला बँकेच्या लाईनीमध्ये नोटा बदलताना दिसला नाही. इथे आपल्याला सामाजिक समानता दिसत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली
सामाजिक समानता आपल्याला इथे दिसत नाही. पुढे जात असताना आपल्या लक्षात येतं, आपल्याला जाणवतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुड गव्हर्नन्स, सुशासन हे अभिप्रेत होतं. लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुड गव्हर्नन्स म्हणजे सुशासनाची अपेक्षा होती. परंतु आपण सारासार विचार केला तर आपल्याला इथे गुड गव्हर्नन्स दिसत आहे का? भारत देश हा हुकुमशाहीकडे जाताना आपल्याला दिसतो. या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना संविधानाप्रती जागरूक व्हायला पाहिजे. आपले हक्क आणि अधिकार आपल्याला समजलं पाहिजे. जोपर्यंत आपले हक्क आणि अधिकार आपल्याला समजत नाहीत तोपर्यंत हे राज्य करते ह्या देशाला हुकुमशाहीकडे घेऊन झाल्याशिवाय राहणार नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मताचा अधिकार देईन म्हणून 1919 साली जाहीर केलं होतं. बाबासाहेब आंबेडकर हे बोलके सुधारक नव्हते, करते सुधारक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1919ला जाहीर केलं की या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला मी अधिकार देईन, हक्क देईन, मतदानाचा अधिकार देईन. काँग्रेसने त्याच्यानंतर 1929ला काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सर्वांना मताचा अधिकार देईन म्हणून जाहीर केलं. आणि त्याच्याही 10 वर्ष अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की मी या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देईन. आपल्याला या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो, अमेरिकेमध्ये 1965 साली, अमेरिका हा प्रगत देश आहे, पण अमेरिकेमध्ये 1965 साली कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार मिळाला. एका प्रगतशील देशामध्ये गोरे आणि काळे हा तिथे मतभेद आहे, त्या ठिकाणी कृष्णवर्णीय लोकांना 1965 साली मतदानाचा अधिकार मिळाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान देऊन खऱ्या अर्थाने आपल्याला मतदार राजा बनवलेला आहे. आपल्याला हक्क आणि अधिकार प्रदान करून दिलेले आहेत. आणि पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायला आवडेल, इंग्लंडमध्ये 1928मध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आपल्या भारताच्या स्त्रिया किती भाग्यवान आहेत. इंग्लंडसारख्या प्रगतशील देशामध्ये स्त्रियांना मतदानाच्या अधिकारासाठी झगडावं लागतं, भांडावं लागतं, आत्मबलिदान करावं लागतं. परंतु भारतातल्या स्त्रियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हक्क आणि अधिकार दिलेले आहेत, मतदानाचे अधिकार दिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या संदर्भामध्ये स्त्रियांना हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजे. आपल्या पूर्वजांच्या इस्टेटीमध्ये, आपल्या आईवडिलांच्या इस्टेटीमध्ये स्त्रियांना हक्क अधिकार मिळाले पाहिजेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल पास झालं नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला. समस्त भारतातल्या स्त्रियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार ह्या हयातीत फेडता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या संदर्भामध्ये व्याख्या करताना म्हणतात, भारतामध्ये राज्यकर्ते हे मजबूर असले पाहिजे. भारतामध्ये राज्यकर्ते हे मजबूर असले पाहिजे आणि विरोध पक्ष हा मजबूत असला पाहिजे. परंतु आज आपण भारत देशाचे राज्यकर्ते पाहिले तर ते मजबूत आहेत आणि विरोधी पक्ष हा मजबूर आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत हा असा आहे की राज्यकर्ता पक्ष हा मजबूर असला पाहिजे, त्याला आपल्या खुर्चीची भीती वाटली पाहिजे, तो नेहमी अस्वस्थ असला पाहिजे, त्याला आपल्या खुर्चीची भीती निर्माण झाली पाहिजे आणि ती भीती निर्माण झाल्यानंतरच तो लोकांना अपेक्षित लोकांची कामं करू शकतो. पण आजचा राजकीय पक्ष हा मजबूत झालेला आहे, मगरूर झालेला आहे.
कारण आपण पाहिलं भारतातल्या स्वायत्त संस्था आहेत, त्यांचा वापर कुठल्या प्रकारामध्ये केला जातो. ईडीचा प्रकार कुठल्या प्रकारामध्ये, ईडी जो आहे ते कोणत्या पद्धतीने ईडीला वागवलं जातं, CBIला वागवलं जातं, CIDला वागवलं जातं. त्याचा उपयोग लोकांना घाबरवण्यासाठी केला जातो, राज्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी केला जातो, विरोधी पक्षाला घाबरवण्यासाठी केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राज्यकर्ते हे मजबूर असले पाहिजे आणि विरोधी पक्ष हा मजबूत असला पाहिजे. परंतु चित्र हे वेगळं आहे. विरोधी पक्ष नावापुरता राहिलेला आहे आणि राज्यकर्ता हा मस्तवाल झालेला आहे. ही लोकशाहीनी दिशेने चाललेला भारत देश नाही, हा हुकुमशाहीच्या दिशेनं चाललेला देश आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कायदा कितीही प्रभावी असला तरी त्याची अंमलबजावणी करणारे व्यवस्थित नसल्यास कायद्याला दोष देऊन उपयोग नाही. कायद्याची अंमलबजावणी ही व्यवस्थित झाली पाहिजे आणि ती झाली नाही तर कायद्याला आपल्याला दोष देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान चालवण्यासाठी लोकशाहीचं मोठं शस्त्र तुमच्या हातात दिलेलं आहे, आमच्या हातात दिलेलं आहे. आणि ते शस्त्र म्हणजे मतदानाचा अधिकार. म्हणून संविधानाची जनजागृती करत असताना आपल्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक भारतातल्या नागरिकाने, मग तो स्त्री असो पुरुष असो, ह्याने आपला मतदानाचा अधिकार बचवताना देश कुठल्या बाजूनी प्रवास करत आहे, लोकशाहीकडून प्रवास करत आहे की हुकुमशाहीकडे प्रवास करत आहे, हे आपण समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या मताचा उपयोग आपण करायला पाहिजे. ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समता, बाबासाहेब म्हणतात समताधिष्ठित समाज निर्माण झाला पाहिजे, परंतु ते बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. बाबासाहेबांना न्याय, बंधुता, प्रेम हे अपेक्षित होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अक्षय भालेरावसारख्या मुलाचा खून होतो, ज्यांनी हे संविधान घडवलं. संविधान निर्मात्याची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव ह्या मुलाचा नांदेडमध्ये खून होतो. तो अक्षय भालेरावचा खून नाही, हा लोकशाहीचा खून आहे, ह्या कायद्याच्या राज्याचा खून आहे. अक्षय भालेरावचं चुकलं काय तर त्यांनी संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली आणि समाजकंटकाने त्याची हत्या केली. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं देश कुठल्या बाजूला चाललेला आहे. कर्नाटकमध्ये आपण पाहिलं, हिसाब घातला नाही म्हणून काही जमावाने मुस्लिम मुलीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. न्याय आणि सुव्यवस्था ही अस्तित्वात आहे का, हा प्रश्न मोठ्या प्रमाणात आपल्याला पडतो. जेएनयूमध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये आपण पाहिलं, त्या ठिकाणी मुलांनी मटण शिजवलं म्हणून मनुवादी लोकांनी त्या मुलांवरती हल्ला केला. न्याय आणि सुव्यवस्था राहिलेली आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत हा हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करतो आहे, मनुस्मृतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे आणि ते रोखण्यासाठी जनमानसामध्ये संविधानाचं महत्त्व पोचवणं हे आजची काळाची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भारत देशाला संविधान देताना इथे समतेचं राज्य प्रस्थापित व्हावं, न्यायाचं राज्य प्रस्थापित व्हावं, इथे बंधुता आणि मैत्री नांदावी, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती. आज आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे. ह्या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्यांना लोकांचे प्रश्न
हे मांडायचे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. परंतु आज बातम्या कोणत्या द्याव्यात आणि कोणत्या देऊ नयेत ह्या संदर्भामध्ये अधिकार नाही. कोणत्या बातम्या द्यायच्या आणि कोणत्या बातम्या द्यायच्या नाहीत ह्या संदर्भामध्ये प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे अधिकार राहिलेले नाहीत. लोकशाहीचा चौथा स्तंभ हा कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे देश हा हुकुमशाहीकडे चाललेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही ही नव्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही ही नव्हे. बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती. ह्या भारत देशामध्ये बंधुता निर्माण झाली पाहिजे. परंतु आपल्याला बंधुता आणि एकाच वेळेस ज्यावेळेस इंडिया आणि पाकिस्तानची मॅच असते त्यावेळेस आपल्याला ह्या देशामध्ये बंधुता दिसते, बंधुप्रेम दिसतं, देशप्रेम दिसतं. परंतु मॅच संपली का हे देशप्रेम तिथेच संपतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे देशप्रेम, ही बंधुता अपेक्षित नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या राज्यकर्त्यांनी वाढती बेरोजगारी आणि वाढती लोकसंख्या याच्यावर काम करावं अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून अपेक्षा होती. देशातला आतंकवाद वाढत जातो आहे. बंधुप्रेम कमी होत जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून बेरोजगारीचे प्रश्न असतील, आतंकवादाचा प्रश्न असेल, हे राज्यकर्त्यांनी समूल नष्ट करायचे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फार मोठी इच्छा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा देश हा शेतीप्रधान देश आहे. आणि ह्या शेतीप्रधान देशामध्ये आज शेतकऱ्यांना फार मोठं आंदोलन उभं करावं लागतं. शेतकऱ्यांना ह्या देशामध्ये आपल्या हक्क आणि अधिकारासाठी आंदोलन उभं करावं लागतं. आणि हे राज्यकर्ते ते आंदोलन चिरडून टाकण्याची भाषा करतात. त्या आंदोलनावरती पोलीस प्रशासनाचा धाक देऊन त्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न करतात. हा शेतकऱ्यांवर झालेला हल्ला नव्हे, हा लोकशाहीवरती झालेला हल्ला आहे, हा संविधानावरती झालेला हल्ला आहे. कारण हा देश हा शेतीप्रधान देश आहे. आणि या शेतीप्रधान देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी शेतकऱ्यांना प्राधान्य दिलेलं आहे. ह्या देशामध्ये शेतकऱ्यांना पाण्याचं वाटप नैसर्गिकरित्या झालं पाहिजे म्हणून संविधानामध्ये तरतूद केलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपण न्यूज पाहिले असेल सकाळी तर आपल्या लक्षात येईल की या महाराष्ट्रामध्ये येथील पाणी वाटपावरून वाद निर्माण झालेला आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी वाटपाच्या संदर्भामध्ये संविधानामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी होते. आणि हे वाद जेव्हा निर्माण होतात तेव्हा तुमच्या आमच्या लक्षात येतं, आपल्याला विचार करावा लागतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्रेत असलेला हा भारत देश आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून अभिप्रेत असलेला हा देश आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत आणि इंडियाच्या संदर्भात विश्लेषण करत असताना बाबासाहेब सांगतात इंडिया इज भारत आणि भारत इज अ इंडिया. बाबासाहेब आंबेडकर भारत म्हणजेच इंडिया आणि इंडिया म्हणजेच भारत असं निक्षून सांगतात. परंतु आज भारताची आणि इंडियाची वाटचाल ही हिंदुस्थानकडे झालेली आहे. ती रोखण्यासाठी आपल्याला संविधान, जनजागृती आणि संविधान हे लोकांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोचवण्याची आपल्याला गरज आहे. आणि त्याप्रती आपण सगळे काम करूया.
भारतीय संविधानाची सुरुवात करताना संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केला की संविधानाची सुरुवात कशी असली पाहिजे. त्यावेळेस बरेचसे वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे हुशार व्यक्तिमत्व संविधान सभेमध्ये होते. कोणी सांगितलं याची सुरुवात स्त्रीने झाली पाहिजे, ओमनी झाली पाहिजे. ख्रिश्चनांनी आपल्या पद्धतीने आपलं मत व्यक्त केलं. मुसलमानांनी आपल्या पद्धतीने आपलं मत व्यक्त केलं. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेला उद्देशून म्हणतात, हे संविधान कुठल्या धर्मासाठी नाही, कुठल्या पंथासाठी नाही, कुठल्या एक भाषिकांसाठी नाही. हे संविधान सर्व जातीय, सर्व धर्मांसाठी आपण निर्माण करत आहोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन सांगतात की संविधानाची सुरुवात आम्ही लोक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही संविधानाची सुरुवात करत असताना आम्ही भारताचे लोक असे करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काम केलेलं आहे ते भारत देशातल्या माणसाला केंद्रबिंदू मानून आपल्या आयुष्यामध्ये या भारतातल्या माणसांसाठी काम केलेलं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघण्याचा दृष्टिकोन हा मानवाला केंद्रबिंदू मानूनच होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानाची सुरुवात करताना आम्ही भारताचे लोक अशी करतात. पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यामध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करतात. आणि त्या पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द पीपल म्हणजे माणूस, लोक, जनता, रयत, द पीपल एज्युकेशन सोसायटी असं करतात. आणि पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पाक्षिकाचं नाव देखील जनता ठेवतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केंद्रबिंदू हा भारताचा माणूस आहे, व्यक्ती आहे, लोक आहे. बाबासाहेबांना जी लोकशाही अपेक्षित आहे, ही लोकशाही लोकांमध्ये समानता निर्माण झाली पाहिजे. लोकांमध्ये एक न्यायाची भावना निर्माण झाली पाहिजे. या भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक नागरिकामध्ये बंधुता निर्माण झाली पाहिजे. या भारतातल्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे, ही भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होती. सामाजिक आर्थिक समानता निर्माण झाली पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं. आणि आज आपला जो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा असलेला भारत देश, जर आपण मागे वळून पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिल्यानंतर जी लोकशाही अभिप्रेत होती ती खऱ्याखुऱ्या अर्थाने लोकशाही मानते आहे का, हा प्रश्न जर प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला तर आपल्या लक्षात येईल की हा भारत देश याच्याची सुरुवात ही लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे झालेली आहे. आणि हे रोखण्यासाठी आणि हे थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तर हा मतदानाचा अधिकार देताना संविधान सभेमध्ये काही जाती धर्माच्या लोकांनी, काही विद्वानांनी सांगितलं की मतदानाचा अधिकार श्रीमंतांना असला पाहिजे, व्यापाऱ्यांना असला पाहिजे. व्यापाऱ्यांना 2 मताचा अधिकार असला पाहिजे, श्रीमंतांना 2 मताचा अधिकार असला पाहिजे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ह्या भारतातील स्त्री असो पुरुष असो प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देऊन खऱ्या अर्थाने मतदार राजा बनवलेला आहे. पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत होता, परंतु आज राजा हा मतपेटीतून जन्म घेतो. ही खरी देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, संविधानाची आहे, लोकशाहीची आहे. ही लोकशाही
आपत्तीत ठेवण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून खऱ्या अर्थाने आपल्या मतदानाचा अधिकार हा योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. तरच हे संविधान टिकेल आणि संविधान टिकलं तरच आपला लोकशाही टिकेल आणि लोकशाही टिकली तर आपले हक्क आणि अधिकार शाबूत राहतील. आणि आपले हक्क आणि अधिकार शाबूत राहण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण भारतीय संविधानाची जनजागृती करणं, सर्वसामान्यांना, प्रत्येक नागरिकाला सजग करणं हे तुमचं आणि आमचं कर्तव्य आहे. आणि ही प्रत्येकाने ओळखून, ताकद ओळखून, त्याचप्रमाणे आपली जबाबदारी ओळखून संविधानाचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे जाऊन म्हणतात, कायदा कितीही चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी करणारे व्यवस्थित नसले तर कायद्याला दोष देता येणार नाही. आज आपण पाहिलं याचे राज्यकर्ते, कायदा आणि सुव्यवस्था याचा प्रश्न हा उपस्थित झालेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी ही मुळात मानवतावादी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनाचा विषय केंद्रबिंदू हा मानव होता, माणूस होता, व्यक्ती होता, लोक होते. आणि लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांना स्वाभिमानाचं जीवन जगता यावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. आणि संविधानाच्या निर्मितीतून खऱ्या अर्थाने तुम्हाला मला आमचे हक्क आणि अधिकार निर्माण करून दिलेले आहेत, आमचे हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत. म्हणून या संविधानाच्या माध्यमातून आपले आणि हक्क आणि अधिकार शाबूत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण संविधानाप्रती आपण प्रामाणिक असलं पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भारत देशाला लोकशाही भारतीय संविधान दिलं आणि या संविधानाच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना, भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार मिळवून दिलेले आहेत. आणि ह्या संविधानाप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करत असताना संविधानाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे. आणि हा आपला सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि जाता जाता एवढंच सांगेन की अमेरिकेचं संविधान ज्या व्यक्तीने लिहिलं ते थॉमस जेफरसन यांनी अमेरिकेला संविधान दिलं. त्या जेफरसनला अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष बनवलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या भारत देशाला संविधान दिलं. आणि संविधान दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये येऊ नयेत म्हणून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी केलेले प्रयत्न आपण पाहिले. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने संविधानपूरक काम केलेलं आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानसन्मान दिलेला आहे का? कारण अमेरिकेच्या जेफरसनना मानसन्मान म्हणून अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष केलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्याच लोकशाहीमध्ये, ह्याच राज्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे निवडून येऊ नयेत म्हणून प्रयत्न केलेले आहेत. म्हणूनच खऱ्या अर्थाने आज भीमगर्जना लाईव्ह न्यूजचे संपादक, आणि संतोष बगाडे सर आणि प्रकाश ताटे सर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आपण आज या ठिकाणी मला बोलवलं, मी तुमचे लाख लाख आभार मानतो.
आणि जाता जाता एवढंच सांगेन की एक कवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून म्हणतो, बाबासाहेब एकदा सूर्याला म्हणाले, तू तिथला सूर्य आणि मी इथला सूर्य आहे. आपण दोघांनी ठरवूया, परिवर्तनाचे काम करूया. तू ताऱ्यांना प्रकाशित कर, मी साऱ्यांना प्रकाशित करतो. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन इथल्या प्रत्येक नागरिकाला खऱ्या अर्थाने प्रकाशमान केलेलं आहे. लोकशाही देऊन, खऱ्या अर्थाने संविधान देऊन, आपले हक्क आणि अधिकार देऊन खऱ्या अर्थाने प्रकाशित केलेलं आहे. ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रती मी नतमस्तक होऊन मी या ठिकाणी आयोजकांचे आभार मानून मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय महाराष्ट्र. जय भारत.